महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी रिपोर्ट शिव प्रकाश मिश्रा के साथ। मुंबई के चौपाटी स्थित विद्या भवन हजारीमल सोमानी कॉलेज में 64 कंप्यूटर वाला बड़ा कंप्यूटर लैब का उद्घाटन किया गया, जिसका उद्घाटन सुश्री सोमानी एवं राजेंद्र सोमानी की पत्नी कुमकुम सोमानी ने फीता काटकर किया। कार्यक्रम में सोमानी परिवार से राजेंद्र सोमानी की पत्नी कुमकुम सोमानी, बेटी अनु बंसल, बेटे आदर्श सोमानी, वरुण सोमानी उपस्थित रहे। इसके अलावा कॉलेज ट्रस्टी के श्री जगदीश भाई लखानी, श्री दिनेश दफ्तरी, श्री योगेश कामदार, श्री रमेश कुमार, श्री वेद, श्री अशोक कामले, श्री मड़केकर एवं कॉलेज प्रिंसिपल श्री शांतज देव भरतार एवं सभी स्टाफ उपस्थित रहे। सभी ने राजेंद्र सोमानी की प्रतिमा तस्वीर पर हार अर्पित कर अभिवादन किया। इस लैब से सभी विद्यार्थियों को काफ़ी मदद मिलेगी। इस लैब के सारे कंप्यूटर अत्याधुनिक सिस्टम युक्त हैं, जिससे विद्यार्थियों को काफ़ी मदद मिलेगी। पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। हरि ओम्। ईशावास्यमिदं सर्वं तेन त्यक्तेन भुजिताः मा घृतकस्य स्वेदनम् पंगुं लङ्कात्महं वन्दे तुषारहार्धवना याशु प्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता। सहना भवतु सहनौ भुनक्तु। सर काय सांगाल, आज इथे मोठा कम्प्युटर लॅबचे सोमानी परिवारतर्फे इथे उद्घाटन केलेलं आहे, काय आज आम्ही आता ह्या वर्षी BSc IT दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कोर्स सुरू केला आहे। ह्या लॅबचं इनॉग्रेशन आज आम्ही सोमानी फॅमिलीतर्फे आणि भारतीय विद्याभवन आपलं जे ट्रस्ट अँड मॅनेजमेंट मेंबर्स, गव्हर्निंग बॉडी मेंबर्स यांच्यातर्फे सगळ्यांच्या वतीने हे इनॉग्रेशन केलेलं आहे। आम्ही फार फार आभारी आहोत सोमानी फॅमिलीबद्दल। एक कॉलेज हजारीमल सोमानी यांचे ग्रँडफादर यांच्या नावाने आहे आणि त्यांचा सपोर्ट इन ऑल फॉर्मॅट हा नेहमीच आम्हाला मिळत राहतो। ह्या लॅबसाठी त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की जेवढं काही तुम्हाला असिस्टन्स, सपोर्ट, फायनान्शियल, मॉरल दॅट वी विल ऑल प्रोव्हाइड यू। The only thing is that you provide good quality education to the students, to the society and see to it that they excel. हे सगळे तत्व जे आहेत आमचे आणि जे आम्हाला प्रेरणादायक आहेत, आमचे मॅनेजमेंट ट्रस्टीज आणि आमचे फाउंडर मेंबर के मुंशीजी
यांच्या वतीने आम्ही हे चालवत आहोत आणि होपफुली इन द नियर फ्युचर आम्ही खूप प्रमाणात चांगलं सक्सेसफुल होऊ. मुलांना याचा बेनिफिट होईल, त्यांचे स्किल सेट्स वाढतील आणि त्यांना चांगली एम्प्लॉयबिलिटी मिळेल. ही आमचं एक धोरण आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ अशी आमचं व्यक्तिगत मत जे आहे मुलांचं ते चांगलं होईल आणि आय होप दॅट दिस विल हेल्प देम टू सर्व द सोसायटी. थँक्यू. Computer and IT laboratory. The modernistic urban facility is more than just a physical space. It is a manifestation of our commitment to providing a holistic and innovative learning environment in line with the vision of our founder, Kulapati Shri K. M. Munshi. Munshi's vision of education emphasized the holistic development of individuals, focusing on nurturing analytical thinking, creativity, and innovation. He believed that education should empower individuals to contribute meaningfully to the society, and this laboratory is a testament to that belief. By integrating technology into education, we are not only keeping pace with the advancement of the digital age, but also fulfilling Munshi's vision of education as a tool for societal transformation. This lab A warm welcome to each and every member of the Somani family who has graced this occasion, and in the honor of late Rajendra Babu, as was just mentioned, that education is undergoing a major change, and the dynamics in the field of education are really changing very fast. And as per that, the requirement is not just infrastructural upgradation. I mean, obviously, infrastructural upgradation is one of the chief requirements. It's a whole rolling to work in this direction and to get this college at the numero uno position that it deserves to be. Thank you so much. It's really a proud privilege for to have been associated, and we can hope to continue to do our best to improve the performance through whatever is required. We certainly will continue to work towards that. And you must all realize it. But for Munshi's vision, someone is nurturing, this college would not have been here and you would not have been here. Having understood that fact, they had a vision and they transformed the vision into the reality for you to be here. We all of us are piggybanking over the visions of Bharati Vidyabhavan, Munshiji, Somaniji, and therefore it is for you now to carry the vision forward. The expectations have to be there, the fulfillment is yours. And when a time comes, I hope, we all hope, that you will start giving back to the society in a similar vision and a similar fashion. That's the only way the continuity will be maintained.